मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला विचित्र अपघात। ट्रक कारवर कोसळून 3 कार त्याखाली दबल्या गेल्या। त्यात 4 जण ठार तर 5 जण जखमी झाले। बचाव कार्यासाठी महामार्गावरील पुणेकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी होती ठप्प। अपघातातील विदारक अवस्था पाहून सर्वच जण हळहळले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सिमेंटने भरलेला ट्रक 3 वाहनावर कोसळून त्यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत। ठार झालेल्यामध्ये 3 महिला व एका पुरुषाचा समावेश आहे। या अपघातात 5 जण जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे। त्यांच्यावर MGM रुग्णालयात तसेच वाशीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। हा अपघात शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताचे सुमारास झाला। पुण्याहून मुंबईकडे सिमेंटने भरलेला ट्रक आडोशी बोगदा पास करून पुढे आला असता चालकाचा ताबा सुटल्याने तो ट्रक मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर उलटला। त्यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या 3 कार याखाली दबल्या गेल्या। त्या अपघातात मृणालिनी श्रीकांत कुडेकर राहणार पुणे वय वर्ष 65, निकिता अविनाश आंग्रे वय वर्ष 25, चित्रा अविनाश आंग्रे वय वर्ष 59 राहणार औंध पुणे या 3 महिलांसह ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला। या ट्रकचा चालक MGM रुग्णालयात उपचार घेत आहे। अपघातात अविनाश नारायण आंग्रे वय वर्ष 45 व विठू यांच्यासह अन्य 4 जणांवर वाशी येथे प्राची आणि फोर्टिज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती। या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महामार्ग वाहतूक पोलीस तसेच खोपोलीतील मेकॅनिक आणि क्रेन ऑपरेटर यांनी या अपघातात संयुक्तपणे मदत कार्य राबवले। कार आणि आदळलेले ट्रक क्रेनच्या मदतीने बाजूला काढण्यात आले। 3 कारमधील मृत आणि जखमींना खोपोली आणि खालापूर आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले। रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार जखमीपैकी 2 जणांची परिस्थिती खूप गंभीर आहे। ब्युरो रिपोर्ट, सहसमाचार।